वाघिणीच्या वतीने अचूक महाराष्ट्राचा पूर्ण हे या ठिकाणी भव्यदिव्य आता स्वागत करीत आहे. तरी पण सर्वांनी शाळेचा कडकडाट पाटलांचा संकल्प पाटील 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 पाटील. चला सगळ्यांनी खाली उतरा. पोलीस वर थांबू नका. पाटील आणि महाराज फक्त वरात बाकी सगळ्यांनी खाली उतरायचं आणि भाषण गावातली सगळी मंडळी खाली उतरायचे. चला खाली उतरा. खाली उतरा. सर्व मंडळींना विनंती, दादांची सोबत आले सर्व मित्रपरिवार यांना खाली या ठिकाणी सर्वांनी थोडी शांतता धरायची आहे. आदरणीय दादांना पुढे फार मोठा दौरा असल्यामुळे कीर्तनाच्या आधी 1-2-5 मिनिटांमध्ये आपल्या मनोगत व्यक्त करतील आदरणीय दादा. स्टेजवर पण येऊ नका मंडळी. कृपया समोरची मंडळी खाली बसा. सगळ्यांना रामकृष्ण हरी. चला गावातील मंडळी खाली उतरा. ऐका ऐका गर्दा कमी करा. रामाची मनोगत ऐका. 2 शब्द. आपल्या आलेगाव आणि परिसरातील जमलेल्या सर्व बांधवांना आलेगावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. महंत हरिभक्तपरायण अच्युतजी महाराज दस्तपूरकरजी यांच्या चरणी खूप खूप नतमस्तक होतो. मलाही योग आला महाराजांचं दर्शन घेण्याचा. आपल्या आलेगावातील बांधवांचं इच्छा होती की आपण आलेगावला आलं पाहिजे. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी वेळ कसा द्यायचा आणि कसं यायचं, कारण मुलगा ॲडमिट होता. पण ठरवलं इथून गुळगुळ बंद करता करे आपण मुलाचं बरं राहिलं की त्या क्षणाला मी आलेगावला येऊ शकतो. मुलाचं व्यवस्थित झालं लगेच आलेगावकडे निघालं. पण थोडं आपल्या पोरांना एक विनंती माझी, थोडं शिस्तीत घेत जा. माता मावल्या बसल्या, तुम्ही असं ढकललं की मग असं तो गुडघा मोडायची वेळ आली. अरे त्यांची काळजी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? आपलेच लोक, आपल्याच माता मावल्या. आपण ढकलेत त्यांना. एखाद्या लेकराला लागलं, काय झालं, थोडं संप्रदायाची शिस्त पाळायची आपण. सगळ्यांना माझी विनंती आहे, इकडे बडबड पण करण्याचा रवा खाली. बुळबुळ उभं कामा घामाची. परिस्थितीनं समजून घेत जा. आपल्या आया बहिणी प्रचंड संख्येनं आल्यात आणि आपण त्यांचं संरक्षण रक्षण केलं पाहिजे. आणि काही माता मावल्यांना सुद्धा सांगतो, आपलेच लेकरं बाळ आहेत ते. गर्दीत लोटालोटीत थोडंसं इकडं तिकडं झालं म्हणून तुम्ही बी आपलंच लेकरू आहे ते, त्यालाही सांभाळून घेत जा, बोलत जाऊ नका. ते काय जाणून बुजून नाही करत. मागून ढकलेलं की पुढं पडते, तर मागचे दम खात नाही. मागच्यांना पुढं यावं वाटतं आणि पुढच्याला मागं जावं वाटत नाही. प्रत्येकाची ओढ वेगळी वेगळी. त्या लेकरांनाही दोष द्यायचा नाही, पण पोरांनाही सांगतो, सगळ्यांनी इथून पुढं शिस्त पाळत जा, आपलं दमाने चालत जा. मला आता इथून परभणीला भेट द्यायला जायचंय. इथून पुढं केजला पण जायचंय. कळंब तालुक्यात एक कार्यक्रम आणि तिथून मस्साजोगला संतोष भायाच्या त्या कुटुंबाला सुद्धा मी भेट देणार. त्यासाठी मी तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाहीये. आणि दुसरं एक तेवढं सांगतो आणि निघतो. एक असं की नाराज होत जाऊ नका. एक माणूस पुऱ्या राज्यात नाही जाऊ शकत.
राज्यातल्या सगळ्या बांधवांना अपेक्षा आहे की हे आले पाहिजेत म्हणून. लग्नाला असू द्या, सप्ताहाच्या ठिकाणी असू द्या, वास्तुशांती असू द्या, प्रत्येकाला वाटतं आमच्या गावात आलं पाहिजे. पण मी एकटा पुरत नाही. ह्या टोकाचे त्या टोकाला जायचं शक्य नाही आहे, समजून घ्या मला थोडं. माझं शरीर पण मला साथ देत नाही, त्यामुळं थोडंसं मायबापाची भूमिका तुमच्याकडे आहे. मी मुलगा म्हणून लढतोय, थोडं समजून घेत जा, नाराज होऊ नका. पण एक शब्द मात्र या धर्म मंडपाच्या व्यासपीठावरून, वारकरी संप्रदायाच्या पवित्र व्यासपीठावरून एक शब्द देतो. मी ज्या ठिकाणी असेल, अंतरवालीचं ठिकाण जरी असलं तरी तुमच्या लेकरासाठी मरेपर्यंत लढल. त्या जागेहून का होईना, त्या जागेहून का होईना, तुमच्या लेकराच्या कल्याणासाठीच लढल. थोडीशी तुमची अपेक्षा आहे, माया आहे, प्रेम आहे, खरं आहे. पण मी एकटा नाही पुरत, किती फिरावं, शक्य होत नाही. बाबाजी, एका दिवसात 40-50 गावं हे शक्य नाही, कोणी जरी असला तरी पण मी रात्रंदिवस वेळ देतो. फक्त इथून पुढं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक हात जोडून माझी विनंती की कुठं नाही आलो तर नाराज होऊ नका. तुमचा मुलगा म्हणून ज्या ठिकाणी त्या ठिकाणाहूनच तुमच्यासाठी लढणार. तुमच्यावरती जे संकट असेल त्या संकटाला सामोरं जायची मुलगा म्हणून माझी तयारी, काळजी करू नका. माझ्यावर आलेलं संकट माझा समाज ताबडतोब वाटून घेतो. समाजाला जर कळालं अंतरवालीत काय झालं तर पोरं 3 घंट्याच्या आत अंतरवाली गाठीत येत, मिळेल त्या वाहनानं अंतरवालीकडनं. आणि मीही काय तुम्हाला कमी पडू दिलं नाही किंवा तुमची मान खाली होईल असं वागलो नाही. हे व्यासपीठ वारकरी संप्रदायाचं, आणि इथून तुम्हाला जे ऐकायचं आहे ते मी काय बोलणार नाही. बरेच जण मला वाटण म्हणत होते बोला. मी वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे, भक्त आहे. या जगाच्या पाठीवर, या पृथ्वीतलावर एवढंच एक व्यासपीठ राहिलं आता की तर सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतील. या व्यासपीठाला कलंक लागू द्यायचा नाही, डाग लागू द्यायचा नाही, ही आपली सगळ्यांची जबाबदारी. इथं जातीवर कोणाला बोलूनच द्यायचं नाही. बोलला की डायरेक्ट व्यासपीठात खाली उतरायचं, वय मनात खाली दिली. ही पवित्र जागा आहे आपल्याला संस्कार देण्याची. इथं जातीवाद नाही करायचा. मी आजपर्यंत जातीवाद केलेला नाही. हा, एक गोष्ट खरी, मी नेत्याला सोडित नाही, कारण ते कुणाचेच नाही, ते तुमचे नाही ना आमचे नाही, त्यांना सोडत नाही. पण एकाही छोट्या जातीला मी आत्तापर्यंत 17 महिन्यात एकाही शब्दानं दुखवलेलं नाही, एकाही. मी काय आरक्षण मागतो म्हणजे जातीवादी नाही बरं का. आरक्षण मागतोय म्हणजे जातीवाद नाहीये. वारकरी संप्रदाय शिकवतो अन्यायाविरुद्ध लढायचं. हे जन सुखी झालं पाहिजे, ही वारकरी संप्रदायाची शिकवण. मग या गरिबांचे लेकरं सुखी करण्यासाठी, हे जन सुखी करण्यासाठी त्याला आरक्षणाची गरज आहे. म्हणजे तो जातीवाद नाहीये. त्याच्या लेकरा बाळाच्या आयुष्यासाठी त्याला ते आरक्षण लागतंय, त्याच्या मुलीसाठी लागतंय, त्याच्या मुलासाठी लागतंय, कोणाच्या नातवाला लागतंय, कोणाच्या बहिणीला लागतंय, कोणाच्या भावाला लागतंय. त्यांचं आयुष्य त्याच्यात घडणार आहे, त्याच्यात ते मोठे होणार आहेत, ते अधिकारी बनणार आहेत, ते मोठं शिक्षण घेणार आहेत. म्हणून आरक्षण मागतो. आणि आरक्षणासाठी जीवाची बाजी लावलेली, हटत नाही, हटणार सुद्धा नाही. कोणी पण येऊ दे, हटणार नाही, घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता हे व्यासपीठ असल्यामुळं मी काय बोलत नाही. मला लय दुसरे व्यासपीठ आहेत, तिथून सुरू करणार मी पुन्हा, जर आरक्षण नाही दिलं तर. फक्त तुम्हाला शेवटचं एक आमंत्रण आहे. मी तुम्हाला आजपर्यंत काहीच मागितलेलं नाही आणि आयुष्यात या समाजाला कधीच काही मागणार नाही. मला काय नको तुमचं, तुमचे लेकरं सुखी व्हावेत बस एवढंच स्वप्न घेऊन मी रात्रंदिवस लढतो. मला या 3 पायऱ्या चढायला सुद्धा 2-3 वरती चढवावं लागतं. बाबाजी, मला इतक्या प्रचंड वेदना आहेत. खूप उपोषणं झाल्यामुळं माझं शरीर मायबापावर मला साथ देत नाही. आता मी कधी तुमच्यात असेल आणि कधी नसल अशी वेळ माझ्यावरती आलेली. पण मी ठरवलेलं आहे, जीव जरी गेला तरी या समाजानं जे माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्या समाजाला वाटतं हेच आमच्या लेकरा बाळाचं कल्याण करू शकतो. मी तुम्ही बघितलेलं स्वप्न कधीच वाया जाऊ देणार नाही. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून देऊ, त्यांना मोठं केल्याशिवाय मी मागं हटणार नाही. माझं एक निमंत्रण आहे तुम्हाला. मी तुम्हाला आजपर्यंत काही मागितलेलं नाही, पुढेही मागणार नाही.
तुमच्या लेकराच्या भविष्यासाठी मी लढणार आहे. मी स्वार्थी नाही आहे. मी ना कोणत्या नेत्याला फुटलो ना कोणाला फुटलो, ना या समाजासाठी मी कोणाला मॅनेजही नाही झालो. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, मी ते विश्वासाचा तडा जाऊ द्यायचा नाही म्हणून फुटलो नाही, मॅनेज झालो नाही. मला यांनी पैसे दिले असते, पदं दिले असते, त्यांनी मी मोठा झाला असतो, माझं कुटुंब मोठं झालं असतं. पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांच्या लेकराचं काय त्याचं वाटोळं झालं असतं म्हणून मी मॅनेज नाही झालो. आज मला बाबाच्या समक्ष सांगतो, माझं बाप कुठं आहे, माझी आई कुठं आहे. 17 महिन्यापासून मी घराच्या बाहेर आहे. माझा मुलगा मुलगी कुठं आहे, पण मी समाजासाठी हटत नाही. मला हा समाज मोठा करायचा. म्हणून एक शेवटचं तुमच्याकडं माझं आग्रह आहे की 25 जानेवारीला पुन्हा मरण उपोषण अंतरवाले घरातले आणि परिसरातले सगळे लोक 25 जानेवारीला एक दिवस काम सोडून सगळे अंतरवालेले आहे. तुम्हाला हात जोडून विनंती माझी. शेवटी या जगात कोणी कोणाचं नाही हे लक्षात ठेवा. आपलेच लेकरं आपल्याला आयुष्याचा आधार आहे. कोणता नेता दुःखाच्या काळात आपल्या पाठीवर हात फिरायला कधीच येणार नाही. आपलीच मुलगी किंवा आपलाच मुलगा दुःखाच्या काळात आपल्या पाठीवर हात फिरवणारे, आपल्या तोंडावर हात फिरवणारे. आपले लेकरं मोठे करायचं बघा. या युगात या जगात कोणी कोणाचं नाही आहे. मी या समाजाचे लेकरं मोठं करायसाठी रातपाट एक केली. मी जीवाची बाजी लावून फक्त या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. शेवटी लेकरं मोठे करा, त्यांना मोठं करायचं स्वप्न मनात घ्या. राजकीय नेत्यांना मोठं करून आपले लेकरं कधीच मोठे होणार नाही. हेच आरक्षण जर 40-50 वर्षापूर्वी आपल्याला दिलं असतं तर आज आपले लोक खूप श्रीमंत राहिले असते. जे आमदाराची, खासदाराची, मंत्र्याची जबाबदारी होती आपल्याला आरक्षण देणं, त्यांनी नाही दिलं. शेवटी आपल्याला गोरगरिबाला लढावं लागलं, मिळवावं लागलं आणि आपण ते मिळवलंच होतं. आता फक्त थोडं राहिलं आहे. त्यासाठी पुन्हा सगळ्यांचा आग्रह होता की तुम्ही उपोषणाला आता बसायचं नाही. पण बाबाजी, मी वारकरी संप्रदायाच्या शब्दाच्या पुढं जात नाही म्हणून तर तिथं हजार महाराज लोक एका वेळावर येतात. पण मी वारकरी संप्रदायाचा आणि महंत मंडळींचा शब्द यासाठी डावलतो. तुमचंही तेच म्हणणं आहे बाबाजी की मी उपोषणाला बसू नाही, परंतु माझ्या पुढं नाविलाज आहे. माझा समाज आणि या समाजाचा आक्रोश जर मला थांबवायचा असला, यांना गरिबीतून वर काढायचं असलं तर मला माझी जीवाची बाजी लावावीच लागणार आहे. माझा नाविलाज. शेवटी हा समाज खूप मोठा आहे, सगळ्यांना खूप अपेक्षा आहे. कारण अशी संधी पुन्हा नाही येणार. मी मनच बाबाजी बदलून टाकली. लोकांचं म्हणणं आहे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मी ही मन सगळी बदलून टाकली. लाख मारून काय करायचं,